मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ग्रीकमध्ये झाली. मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल. मानसशास्त्राचा जनक अरिस्टॉटल त्याने आत्म्याविषयक विचार मांडलेले आहे. प्लेटो ग्रीक तत्त्वज्ञ होता. प्लेटो सॉक्रेटिसचा शिष्य होता. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो. प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. वॅटसन वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे. वॅटसन. मानसशास्त्राचा पहिला ग्रंथ डी ॲनिमा. डी ॲनिमामध्ये कशाचे विचार मांडले होते तर आत्म्याविषयक विचार डी ॲनिमा या ग्रंथात मांडले होते. मानसशास्त्राचा दुसरा ग्रंथ रिपब्लिक हा होता. रिपब्लिक या ग्रंथात हा ग्रंथ कोणी लिहिला तर प्लेटोने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिलेला आहे. रिपब्लिक या ग्रंथात कशाचे विचार मांडलेले आहेत तर रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडलेले आहे. पॉलिटिकल फिलॉसॉफीचे विचार मांडले आहेत. तर ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणाचा आहे तर थॉर्नडाईकचा आहे. ॲनिमल इंटेलिजन्स. कोलंबिया विद्यापीठात थॉर्नडाईकनी शिक्षण घेतलेलं आहे. मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र आहे ही व्याख्या अरिस्टॉटलने केलेली आहे ग्रीकमध्ये. मानसशास्त्र हे मनाचे अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या मॅकडोगल यांची आहे. मानसशास्त्र हे मनाचे अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या मॅकडोगल यांची आहे. मानसशास्त्र हे बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे विल्यम वूड. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये स्थापन झाली 1879 आणि लाइप्झिग हे विद्यापीठ होतं. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली तर विल्यम वूड यांनी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून कोणत्या शास्त्रीय पद्धतीस ओळखलं जातं तर प्रायोगिक पद्धतीला शास्त्रीय पद्धती म्हणून ओळखलं जातं. मानसशास्त्राची वस्तुनिष्ठ पद्धती म्हणून शास्त्रीय पद्धत कोणती आहे तर प्रायोगिक पद्धत आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मानसशास्त्राच्या कोणत्या